उद्यापासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होते। मात्र हे अधिवेशन अनेक मुद्द्यांवर गाजण्याची शक्यता आहे। तसंच विधानसभेच्या निवडणुकीआधी हे अधिवेशन होत असल्यानं त्याच्यावर निवडणुकीची छाप सुद्धा असणार आहे। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी पार पडणार आहे पावसाळी अधिवेशन। लोकसभेच्या निकालात महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे आणि त्यामुळे पावसाळी अधिवेशनातही विरोधक आक्रमक होणार आहे। विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीतीही आखली आहे। महायुती सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असेल असं तिखटवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं। उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन सुरू होत आहे। या सरकारच्या निरोपाचं अधिवेशन असणार आहे, म्हणून मी उद्यापासून तिथे असेनच, तेव्हा आपल्याशी वेळोवेळी बोलेन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनेही माजी मुख्यमंत्र्यांचा हल्ला परतवून लावलाय। काही लोक काय म्हणाले, कुठे निरोप द्यायचा सभा, काय निरोपाचं अधिवेशन आहे, तर निरोप द्यायला तर यायला पाहिजे का नाही सभागृहात। हे पावसाळी अधिवेशन विधानसभा निवडणुकीआधी होत असल्यानं ते वादळी ठरण्याची चिन्ह आहे। कोणत्या मुद्द्यांवर अधिवेशन गाजणार त्यावर एक नजर टाकूया। मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा अधिवेशनातील प्रमुख मुद्दा असेल। पुणे आणि नागपूर हिट अँड रन ड्रग्ज प्रकरणामुळे बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेचा विषय विरोधकांच्या अजेंड्यावर असेल। नीट मधील गोंधळ, पेपर फुटीवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे। होर्डिंग प्रकरण अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे। राज्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विरोधकांचा मुख्य मुद्दा असणार आहे। पाऊस लांबल्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी विरोधक करण्याची शक्यता आहे। कांद्याच्या भावाचा प्रश्न, महागाईवरून विरोधक सरकारला घेरण्याची चिन्ह आहे। आमदार निधीवरूनही घमासान होण्याची शक्यता आहे। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आणि चहापानावर बहिष्कार टाकला। या बियाणाचा काळा बाजार आपण पाहिला आहे आणि ही सगळी लूट जी आपण ज्याला दिवसा उजेडी लूट म्हणतो आपण, ती लूट या राज्यात सुरू आहे। हेलिकॉप्टर खरेदीला 5% तर शेतकऱ्यांच्या वेगवेगळे जे अवजारं लागतात, आयुध लागतात, वस्तू लागतात, याच्यावर 18% GST कर आहे। आणि म्हणून राज्याचे हे जे स्वतः म्हणतात 3 चाकी त्यांचं जे काय आहे त्रिमूर्तीचं, हे तिन्ही बेजबाबदारपणे काम करतात। अशा प्रकारची स्थिती, जसं सरकारचं जसं हाय हाय म्हणतो तसे महायुती सरकारला बाय बाय करणारं अधिवेशन ठरणार आहे। त्या दृष्टीनं आम्ही सगळे विरोधी पक्ष अतिशय ताकदीनं या सरकारचं पूर्ण वाभाडे या अधिवेशनात बाहेर करू। पुण्यातलं ड्रग्ज प्रकरण, नीट परीक्षेच्या गैरव्यवहाराचं लातूर कनेक्शन, राज्यात वाढलेली गुन्हेगारी, पुणे नागपूरसह राज्यात वाढलेल्या हिट अँड रनच्या घटना, मराठा आणि ओबीसींमधला संघर्ष, कर्जमाफी, कांदा निर्यात बंदी, शक्तीपीठ महामार्गाला विरोध, पाऊस लांबल्यानं उद्भवलेली दुष्काळी परिस्थिती, अशा अनेक मुद्द्यांना राज्य सरकारला तोंड द्यावं लागणार आहे। विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील, तर विधानसभा निवडणुकीच्या आधीचं अधिवेशन असल्यानं जास्तीत जास्त निर्णय घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल। कपिल राऊतसह कृष्णात पाटील, झी24 तास, मुंबई।